हाय, पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे पल्लवी। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे बटाट्याचा पराठा। तर खूपच कमी वेळेत तुम्ही असं बटाट्याचा पराठा बनवू शकता। तर एकदम सोपी पद्धत मी इथं तुम्हाला सांगितलेली आहे। तर चला बघूया यासाठी मी काय प्रिपरेशन केलेलं आहे। तर बघा, इथं मी बटाट्यांना असं उकडून सोलून ठेवलेलं आहे आणि अशा पातेल्यावर असं चाळणीनं जे आपण पुरणची चाळणी आहे त्याच्या साहाय्याने असं बटाट्यांना चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे। म्हणजेच बटाट्याचा जो क्रश आहे तो खाली आपल्याला मिळेल। म्हणजे बटाट्याचं आपण जसं पुरण बनवतो त्या प्रकारे आपल्याला हे पुरण बनवून घ्यायचं आहे। तर या प्रकारे मी असं इथं बनवून घेतलेलं आहे। तर चला आता हे सगळं असं झालेलं आहे, त्याला एकजीव मी असं करून घेतलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, आलं आणि अशा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे मी। चला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि एक लिंबाचा रस यामध्ये आपण पिळून घ्यायचा आहे। म्हणजे आपण हे जे सगळं जिन्नस घेतलेलं आहे ते छान असं स्मॅश पण होईल आणि लिंबामुळे बटाट्याचा परोठा खूपच छान बनतो। तर तुम्ही एक वेळेस या पद्धतीने बटाट्याचा परोठा जरूर बनवा, म्हणजेच तुम्हाला हे समजेल की किती छान बनते। तर बघा, आपण जे स्मॅश केलेले बटाटे आहेत त्यामध्ये हे सगळं असं बॅटर घालून घ्यायचं आहे आपल्याला। तर यामध्ये मी हळदपूड घातलेली आहे आणि वरून अशी कोथिंबीर चिरून घातलेली आहे। तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा कोथिंबीर घालू शकता। तर बघा, याला हाताने असं एकसारखं एकजीव करून घ्यायचं आहे। म्हणजे आपण जे मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण आहे ते असं यामध्ये असं मिक्स होऊन जाईल। तर चला आता आपण याला असं चांगलं मिक्स करून घेऊयात, म्हणजे हे एकजीव होईल। तर चला याला आपण साईडला काढून ठेवूयात आणि आता चपातीचं पीठ मळून घेऊयात। यामध्ये मी चपातीचं पीठ घेतलेलं आहे, यामध्ये मीठ घालून असं पीठ मळून घेतलेलं आहे। तर या प्रकारे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर या प्रकारे मी हे असं पीठ मळलेलं आहे। तर चला याला झाकून ठेवूयात। तर 10 ते 15 मिनिटांनी मी असा एक पत्रा किंवा तगड म्हणतात त्याला घेतलेला आहे आणि लाटण्याला आणि त्याला दोन्ही साईडला असं तेल लावून घेतलेलं आहे। तर बघा, थोडंसं तेल आपण असं हाताला लावून घेऊन तर कणकेचा असा थोडासा तुकडा काढून घ्यायचा आहे आणि याला असं तेल लावून असं पोळीचा आकार द्यायचा आहे। तर बघा, या प्रकारे मी असं करून घेतलेलं आहे। आता चमच्याच्या सहाय्याने आपण हे पराठ्याचं जे बॅटर आहे ना बटाट्याचं, हे असं आता आतमध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला असं पॅक बंद करून घ्यायचं आहे। जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे या प्रकारे तुम्ही त्याला असं पॅक करून घेऊ शकता। तुम्ही जसं मोदक बनवता ना त्या प्रकारे आपल्याला असं पॅक करून घ्यायचं आहे आणि असं ते दुमडून खालच्या साईडला घ्यायचं आहे आपल्याला। तर बघा, जी दुमडलेली साईड आहे ती आपल्याला खाली ठेवायची आहे आणि ही साईड वर ठेवायची आहे। तर चला एक चमचा तेल घालून घेऊयात आणि हा परोठा पण बनवून घेऊयात। तर बघा, खूपच एकदम अशा साध्या पद्धतीने आपण हा परोठा बनवत आहोत। तर आणि खूप इझी सुद्धा आहे। जर तुम्ही फर्स्ट टाइममध्ये हे बनवत असाल तर एकदम आसानीसे तुम्ही असं बनवू शकता। तर बघा, या प्रकारे आपण याला असं लाटून घेऊयात। तर बघा, तगड फिरवत असं लाटून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे अशा प्रकारचा तगड नसेल तर तुम्ही मोठा जो पेपर असतो त्यावर सुद्धा किंवा प्लॅस्टिकच्या पेपरवर सुद्धा असं करून घेऊ शकता किंवा तुम्ही पीठ लावून सुद्धा अशा प्रकारे परोठा बनवू शकता। तर बघा, ही पद्धत खूप छान आहे आणि बटर पेपर आहे ना त्यावर सुद्धा तुम्ही या प्रकारे बनवून घेऊ शकता। तर चला याला आपण तव्यावर घालून घेऊयात। तवा पण खूप छान तापलेला आहे। तर बघा, तव्यावर असं तेल लावून मी याला ग्रेसिंग करून घेतलेलं आहे। यावर आता आपण असा परोठा पलटून घेऊयात। तर ह्या परोठ्याला या प्रकारे पलटून घ्यायचं आहे आपण आणि तर मी तुम्हाला पुढच्या साईडनं दाखवते याला काढून कसं घ्यायचं आहे। तर बघा, या प्रकारे आपण असं घातलेलं आहे ना, तर समोरच्या साईडने त्याला असं काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे। तर बघा, किती छान प्रकारे आपण याला असं पलटून घेऊ शकतो। तर चला याला असं चांगलं आपण भाजून घेऊयात। तर तुम्ही यावर लोणी, तूप किंवा तेल असं कशाचं पण यूज करू शकता। तर बघा,
या प्रकारे एक साईडला भाजल्यानंतर आपल्याला असं पलटून घ्यायचं आहे आणि दुसरी साईडसुद्धा चांगली अशी भाजून घ्यायची आहे। अशा प्रकारे सगळे जे पराठे आहेत ते सुद्धा मी बनवून घेते। तुम्ही याला लोणच्याबरोबर किंवा टमॅटो सॉसबरोबर कॅचअपबरोबर खाऊ शकता। आणि तुम्ही अजून पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन ऑल करायला विसरू नका, म्हणजेच अशी नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील। तर बघा किती छान असं हे दोन्ही साईडला भाजून झालेलं आहे। तर चला याला आपण आलटपालट करून असं चांगलं भाजून घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपण सगळे पराठे बनवू शकतो। तर बघा किती छान फुगतही आहे। तर या प्रकारे चला आता हे काढून घेऊयात आणि दुसरा परोठा पण असंच भाजून घेऊयात। तर अशा प्रकारे सगळे परोठे आपण बनवून घेऊ शकतो। तर याच प्रकारे दुसरा परोठा पण मी बनवलेला आहे आणि तो पण या पद्धतीने असं मी घालून घेतलेला आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण असं घालून घेऊ शकतो। तर खूप छान बनतात, तुम्ही पण एकदा जरूर बनवा आणि हे कसे बनले मला जरूर कळवा। आणि पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपण याला प्लेटमध्ये सर्व करूयात। तर बघा मी इथं प्लेटमध्ये याला सर्व केलेलं आहे। तर तुम्ही सॉसबरोबर याला असं सर्व करू शकता। तर प्लीज माझा हा व्हिडिओ लास्टबद्दल बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग, प्लीज सबस्क्राईब।